इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए। त्यांच्यापेक्षा एमआयएमच्या नेत्यांना दोन विचारा मी तुम्हाला प्रश्न करतो. ही उमेदवारी फक्त खैरेंची सेटलमेंट आहे, त्यामुळे ती उमेदवारी आहे. मुस्लिम एमआयएमचे जे नेते वरिष्ठ नेते आहेत, जे हैदराबादला असतात, त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही काँग्रेस म्हणून नाही, आमच्याकडून आम्ही कुठलीही उमेदवारी जाहीर करणार नाही. हे स्वतः सांगितलं. महाराष्ट्रात कुठेही जाहीर करणार नाही ही भूमिका त्यांनी मांडली. त्या दिवशी मीटिंग होण्याच्या पहिल्या दिवशी दुपारी त्यांचं टीव्हीवरती स्टेटमेंट आलं, हम कोई उमेदवारी देने वाले नहीं. मग अचानकच उमेदवारी घेतली. त्यामागे षडयंत्र हेच आहे. सारा समाजाला, मुस्लिम बांधवाला माहिती ही उमेदवारी कशी आली. शेवट यांनी धमकी दिली की तुम्ही मला उमेदवारी द्या, नाही तर मग इस्तेमा देके अपक्ष लढूंगा. पार्टी फुटण्यापेक्षा उमेदवारी दिलेली चालते अशी भूमिका वरिष्ठ साहेबांनी ठरवली, म्हणून ती उमेदवारी आली. दुसरा प्रश्न आहे की अब्दुल सत्तार यांनी पक्ष कार्यालयातल्या खुर्च्या घेऊन गेलेत आणि त्यांनी दुसरं स्टेटमेंट असंही केलेलं आहे की नवीन उमेदवारांनी आता खुर्च्या आणाव्यात आणि ठेवाव्यात. खुर्च्या घेऊन टाकल्या. अशा पद्धतीने खुर्च्या नेणं तुम्हाला कसं वाटतंय?